नमस्कार. आज 31 जुलै 2025 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. आयुर्वेदिक उत्पादनांना जाहिरातींची मात्रा वर्ज्य. एखादे औषध कोणत्या आजारावर गुणकारी आहे हेच जाहीर करता येत नसल्यामुळे कंपन्या अडचणीत आल्या आहेत. यावर आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. एखादी वस्तू असेल किंवा एखादं औषध असेल, त्याची योग्य पद्धतीने जर जाहिरात झाली तर पहा त्याची विक्री चांगल्या पद्धतीने होऊ शकते. पण आयुर्वेदिक औषधांबाबत तसं झालेलं नाही आहे. तर 2018च्या आयुष मंत्रालयाच्या औषध जाहिरातींच्या नियमावलीमुळे जे आयुर्वेदिक औषध आहेत त्यांच्या जाहिरातींवरती बंदी आणण्यात आलेली आहे. मग जाहिरातच करता येत नसेल तर जे आयुर्वेदिक औषध आहे त्याची विक्री बंद झालेली आहे. त्यानुसार आता सुप्रीम कोर्टामध्ये दया याचिका करण्यात आलेली आहे. पाहूयात सुप्रीम कोर्ट याबद्दल कोणता निर्णय घेईल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. सरकारी जमिनीवरील 2011 पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत. याचा 30 लाख नागरिकांना लाभ होईल. चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. महाराष्ट्र राज्य सरकारने 500 चौरस फुटापर्यंतची अतिक्रमणांची जी जमीन असेल ती नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. व अगदीच पहा याचा 30 लाख नागरिकांना लाभ होणार आहे. ओके, बेस्ट न्यूज आहे. त्याच्यानंतर पुढची बातमी पहा. पहलगाम दहशतवाद्यांच्या डोक्यात गोळ्या घालून शेवट त्यांचा करण्यात आलेला आहे. अमित शहा यांचं प्रतिपादन. नेक्स्ट न्यूज. दुहेरी ट्रम्प तडाखा. भारतावर 25% आयात शुल्काची घोषणा, तर रशियाकडून शस्त्रे आणि तेल खरेदीसाठी देखील दंड लावण्यात येणार आहे. पहा याच न्यूजला आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये पाहूयात. ट्रम्प हिट्स इंडिया विथ 25% टॅरिफ प्लस रशिया पेनल्टी. आता हीच बातमी किंवा हेच आर्टिकल अशा पद्धतीने आपण याच्या पूर्वी पण पाहिलेलंच आहे. ओके, तरी देखील परत एकदा मी समजावून सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी काय म्हटले की आम्ही रेसिप्रोकल टॅरिफ लावणार आहोत. म्हणजेच काय, जो देश आमच्याशी जसा वागत आहे ना आम्ही त्या देशाशी तसंच वागू असं म्हणत त्यांनी काय केलं, रेसिप्रोकल टॅरिफ ही संकल्पना उदयास आणली. ओके, म्हणजे भारत देश जर एखाद्या वस्तूवर 100% त्याचं टॅरिफ आकारत असेल तर डोनाल्ड ट्रम्प सरकार पण अगदी त्याच धर्तीवर 100% टॅरिफ तिथून आकारण्यात येणार आहे. ओके, मग अशा पद्धतीने रेसिप्रोकल टॅरिफची त्यांनी घोषणा केली. बरोबर, रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा झाल्यानंतर पहा अगदीच ट्रेड वॉर चालू झालं जगभरामध्ये. बरोबर, ट्रेड वॉर जगभरामध्ये चालू झालं. अगदी जवळपास पहा चायनाने पण अमेरिकेमधून जे येणारं उत्पादन आहे त्यावरती त्यांनी काय केले पहा, टॅरिफ वाढवायला चालू केले. 120% जवळपास चायनाने अमेरिकेवरती टॅरिफ लावलं. बरोबर, मग पहा हे टॅरिफ वॉर झालेलं पाहून अगदीच डोनाल्ड ट्रम्प हे पण नाखुश झाले. कारण पहा USA मध्ये अगदी USA पण पहा आत्मनिर्भर USA नाही आहे सध्याला. ओके, जसं आयफोन तुम्ही पाहता, आयफोनचे सर्व जे प्रोडक्ट आहेत ते चायना किंवा इंडिया, त्याचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर USA मध्ये विक्री केले जाणारे 3 पैकी एक स्मार्टफोन जो आहे तो इंडियन आहे. ओके, म्हणजे भारतात तो बनलेला आहे. जर 3 स्मार्टफोन विक्रीचे असतील पहा तर 2 स्मार्टफोन अगदी चायनाचे असतील व 1 स्मार्टफोन आपल्या भारत देशामध्ये बनलेला असेल. म्हणजे त्यातल्या जास्त करून कोणता स्मार्टफोन आहे तर आयफोन जास्त आहेत. ओके, कारण भारतामध्ये आयफोन फॉक्सकॉन कंपनी आता सध्याला बनवत आहे. बरोबर, टाटा आणि फॉक्सकॉन यांचं कोलॅबोरेशन झालेलं आहे. मग या धर्तीवर USA मध्ये स्वतः USA आत्मनिर्भर नाही. त्यामुळे पहा USAने काय केलं की ट्रेड वॉर आपण काय करूयात, थोडे दिवस थांबूयात असं त्यांनी निर्णय घेतला व त्यांनी 1 ऑगस्ट ही तारीख दिली. मग 1 ऑगस्टपर्यंत त्यांनी संपूर्ण देशांना वगैरे सांगितलं होतं की बा तुम्ही लवकरात लवकर तुमचे पण टॅरिफ कमी करा, जेणेकरून आम्ही पण तुमच्यावरती टॅरिफ कमी करूयात. पण तसं झालं नाही. भारत देशाने पण काही बाबतीत टॅरिफ कमी केलं. म्हणजे हार्ले डेव्हिडसन गाड्या वगैरे जर असेल तर त्यावरती आपण भारत देशाने टॅरिफ कमी केलेलं आहे. 70% आपण आता ते टॅरिफ आणलेलं. परंतु पहा प्रत्येक गोष्टीवर आपण टॅरिफ तिथं कमी करू शकत नाही. जर टॅरिफ आपण प्रत्येक गोष्टीवर कमी करायला लागलो तर भारतीय जे व्यापारी आहेत किंवा भारतीय शेतकरी त्यांचा तिथं बेसिकली लॉस होईल. मग या निर्णयामुळे भारत देशाने टॅरिफ त्यांच्यावरचं कमी केलं नाही. पहा मग आता 1 ऑगस्टपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी सक्तीचा निर्णय घेतलेला आहे की याच्या पुढे भारतीय बनावटीच्या ज्या वस्तू अमेरिकेमध्ये जातील त्यावरती त्यांना 25% तिथं टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे जर आता 100 रुपयाचं एक आयफोन भारतामधून अमेरिकेला निर्यात केलं गेलेलं असेल तर त्यावरती किती 25% टॅरिफ म्हटल्यानंतर पहा 125 रुपयाला तिथं अमेरिकेमध्ये स्मार्टफोन विकला जाईल. आय होप हा तुम्हाला पॉईंट समजलेला असेल. रेसिप्रोकल टॅरिफ आणि सध्याचं जे ट्रेड वॉर आहे ते इश्यू तुम्हाला समजले असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हणजे टॅरिफ काय लागू केलेला आहे. डन. आता त्याच्यानंतर त्यांनी 25% टॅरिफ लागू केलेलं आहे. यासोबतच त्यांनी आणखीन एक महत्त्वाची घोषणा केली. ती घोषणा म्हणजेच काय पहा, तर अगदी रशियासोबत तुम्ही व्यवहार करत आहात ना तर त्याची पेनाल्टी. आता रशियासोबत व्यवहार करत असाल त्याची पेनाल्टी हे नेमकं काय हे समजून घ्या तुम्ही पहिल्यांदा. तर पहा याच्यापूर्वी ना आपण
आता अगदीच थोडंसं आपण परत एकदा बॅकग्राऊंडमध्ये येऊयात किंवा म्हणजे समजून घेण्यासाठी प्रयत्न करूयात. पहा, हा आपला प्यारा भारत आहे. आपल्या देशामध्ये आज घडीला नैसर्गिक वायू आपण काढू शकतो किंवा जे खनिज तेल आहे ते आपल्याला मिळतं, ओके, म्हणजे आहेत, परंतु सफिशियंट नाही आहे. ओके, म्हणजे आपली स्वतःची गरज भागू शकेल का? तर नाही आहे. पहा, ओके, म्हणजे आपण खनिज तेल किंवा नैसर्गिक वायूमध्ये आपण आत्मनिर्भर नाही, हे सर्वांना माहिती. म्हणजे आसाम, दिब्रुगड येथे आपल्याला खनिज तेलाचे साठे सापडतात. मग आपण खनिज तेल आणि पेट्रोलियम पदार्थ जे आहेत त्यामध्ये आपण आत्मनिर्भर नाही. या कारणानिमित्त आपल्याला काय करावं लागेल? पहा, खनिज तेल जे आहे ते काय करावं लागेल? आयात करावं लागेल. मग आयात करायचं म्हटल्यानंतर काय होईल? आपल्याला ज्या राष्ट्राकडे खनिज तेलाचे साठे आहेत त्यांच्याकडूनच आपण आयात करू ना. मग अशाच पद्धतीने हा प्यारा भारत व इथं आहे पहा इराण. 2018 पूर्वी ना इराण सोबत आपले व्यवहार चालू होते. मग ओके, 2016 पासून म्हणू शकता किंवा त्याच्या पूर्वीपासून, आपल्याला तेवढ्या डीपमध्ये जायचं नाही आहे, परंतु 2018च्या पूर्वी ना आपण इराण सोबत काय करायचं? पहा, व्यवहार करायचं. मग इराण सोबत व्यवहार करताना इराण आपला चांगला मित्र आहे. ओके, मग इराणने काय म्हटलं? पहा आपल्याला की तुम्ही आम्हाला रुपयामध्ये पैसे देऊ शकता. ओके, म्हणजे आपली जी देवाणघेवाण असेल ना ती रुपयामध्ये आपण करूयात ट्रेड. चालेल म्हटले भारत देशाने पण. मग त्यासाठी आपण पहा इथे चाबहार पोर्ट पण बांधलं. ओके, व ही हिस्ट्री आहे पहा, किंवा इराणचं सध्याला पण चर्चेत आहे. ओके, इराण आणि इस्रायलचं जे युद्ध झालेलं होतं त्यामुळे सध्याला हे पण पॉईंट चर्चेत आहेत. इराणचं चाबहार पोर्ट, व ते चाबहार पोर्ट कोणी बांधून दिलेलं? तर भारत देशाने बांधून दिलेलं आहे. व चाबहार पोर्टचा आणखीन एक सिग्निफिकन्स काय आहे पहा, तर आपल्याला डायरेक्टली अफगाणिस्तानमध्ये रस्ता मिळतो. अन्यथा होतंय काय पहा, आज सध्याला जर तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये जायचं असेल तर POK लागतं व आपला डायरेक्टली अफगाणिस्तानमध्ये जाता येत नाही, तर पाकिस्तानची मदत घ्यावी लागते. मग पाकिस्तानची मदत आपण सध्याला घेऊ शकत नाही. ओके, याच कारणानिमित्त चाबहार पोर्टचं आपलं रिलिव्हन्स खूप मोठं आहे पहा. मग यासाठी आपण काय केलं? अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी आपण चाबहार पोर्ट बांधलेला आहे. मग इराणसोबत आपण 2018च्या पूर्वी रुपयामध्ये ट्रान्झॅक्शन करायचो. म्हणजे इराणमधून जर आपल्या भारत देशामध्ये पेट्रोलियम पदार्थ जर आलेले असतील तर त्याची आपण रक्कम कशामध्ये अदा करायचो? तर रुपयामध्ये अदा करायचो. ओके, मग हे सर्व काही सुरळीत चालू होतं पहा 2018 पर्यंत. पण 2018ला अगदीच सत्तेत कोण होते? डोनाल्ड ट्रम्पच सत्तेत होते पहा. ओके, 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले होते व 2020 पर्यंत त्यांचा पहिल्यांदा कार्यकाळ होता. राईट आहे. मग पहा, डोनाल्ड ट्रम्प सत्तेत असल्यानंतर त्यांना जाग आली की भारत आणि इराणमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने व्यवहार चालू आहेत व इराण आणि इस्रायलचं अगोदरच जमत नाही पहा. ओके, इराण आणि इस्रायलचं अगोदरच जमत नाही. मग लगेच इस्रायलने डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला व म्हटले की सर पहा ना, थोडंसं भारत आणि इराण चांगल्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन वगैरे करत आहेत व इराण आपला दुश्मन आहे. मग इराणला जर त्या पद्धतीने जर पैसे जर जात असतील तर आपला डॉलर कमी होईल तिथे. ओके, मग हे डोनाल्ड ट्रम्प यांना समजलं व डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच नरेंद्र मोदी यांना फोन केला व त्यांनी म्हटलं की नाही, आजपासून तुम्ही ट्रेड बंद करायचं इराणसोबतचं. ओके, मग भारत देशाने पण तशाच पद्धतीने ऐकलं व चाबहार पोर्ट आपण बंद केला. यासोबतच आणखीन एक महत्त्वाची न्यूज म्हणजे पहा, आपण ट्रेड हे जे आहेत ना ते बंद केलं. बरोबर, मग हे ट्रेड बंद केल्यानंतर आपण तेल वगैरे कोणापासून घ्यायला लागलो? मग तर दुसऱ्या कंट्रीजकडे वगैरे गेलो आपण व त्यांच्याकडून आपण तेल आयात करू लागलो. बरोबर, मग अशाच पद्धतीने पहा 2018 ते 2022 पर्यंत आपण अन्य कंट्रीजमधून तेल आयात करत होतो. पण तिथून पण तेल आयात करत असताना पहा, आपलं जे फॉरेन एक्सचेंज आहे किंवा जे डेफिसिट आहे ना ते दिवसेंदिवस वाढतच होतं. कारण आपल्याला जे ट्रान्झॅक्शन आहे ते डॉलरमध्ये करावे लागायचे व जेव्हा जेव्हा डॉलरची मागणी वाढते व पुरवठा डॉलरचा कमी होतो त्यावेळेस काय होतं पहा, रुपया आपलं कसं होतं, म्हणजे ₹1 इज इक्वल टू आता $87 $1 इज इक्वल टू ₹87 एवढं झालेलं आहे. त्याचं नेमकं कारणच ते आहे 2018 ते 2022 यामध्ये डॉलर पडण्याचं नेमकं इश्यूज ते होता पहा. व यासोबतच आणखीन एक आलेलं होतं 2020 मध्ये कोविड. ओके, कोविड लॉकडाऊनमुळे आणखीन आपल्याला फटका बसला पहा की आपलं जे रुपया आहे त्याचं मूल्य आणखीन रित्या घसरतच होतं. कारण डॉलरची मागणी आपल्याला कशासाठी वाढत होती? तर पेट्रोलियम पदार्थ जे आहेत ते आपण दुसऱ्या राष्ट्राकडून आयात करत होतो व त्याचे जे ट्रान्झॅक्शनचं जी देवाणघेवाण आहे ते आपल्या डॉलरमध्ये करायची होती. मग डॉलर आपल्याकडे कमी होते. मग यासाठी आपण काय करावं लागायचं पहा, मागणी आपल्याकडे डॉलरची वाढली व पुरवठा आपल्याकडे नव्हता. त्यामुळे आपण रुपया जास्त पद्धतीने तिथे देत होतो व रुपयाचं मूल्य तिथं अगदीच घसरत पूर्ण ₹87 पर्यंत आलेलं आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलं असेल की 2018 ते 22 पर्यंत काय झालं. मग पहा, अशा पद्धतीने चालू होतं की त्यानंतर पहा 21 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने डायरेक्टली युक्रेनवरती काय केलं पहा, आक्रमण केलं. रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यानंतर ही बातमी अगदीच जो बायडन यांना समजली. जो बायडन यांना समजल्यानंतर पहा त्यांनी लगेच
जे रशिया आहे, त्यानंतर जे युरोपियन युनियन आहे व त्यांचे जे नाटोचे सदस्य आहेत, नेटो ज्याला म्हणता तुम्ही, नाटो आणि युरोपियन सदस्य जे आहेत ना, यांची बैठक बोलावली व त्यांनी काय केलं पहा, रशियाला आम्ही काय करणार नाही, आजपासून डॉलरमध्ये ट्रान्झॅक्शन करू देणार नाही, असा त्यांनी डायरेक्टली निर्णयच घेतला. डॉलरमध्ये ट्रान्झॅक्शन रशियाला करता येणार नाही असं त्यांनी 2022 निर्णय घेतला. का तर युक्रेनवर त्यांनी आक्रमण केलं होतं ना, या कारणानिमित्त. मग ठीक आहे म्हटलं रशिया. मग त्यांनी लगेच आपला पुराणा मित्राला फोन केला, म्हणजेच कोण, नरेंद्र मोदी यांना फोन केला रशियाने. मग रशियाने फोन केल्यानंतर त्यांनी म्हटले की बा आता माझ्यासोबत इश्यू असा चालू आहे की डॉलरमध्ये मला ट्रान्झॅक्शन बिलकुल करता येत नाहीत. व रशियाने प्रस्ताव भारतासमोर ठेवला पहा की आपण डोमेस्टिक करन्सीमध्ये काय करूयात, ट्रान्झॅक्शन करूयात. डोमेस्टिक करन्सी म्हणजे आपली जी लोकल करन्सी असेल त्यामध्ये, जसं की पहा आपला भारत देशाचा रुपया आहे व रशियाचं रुबल आहे. मग आपण काय करूयात, दोघांच्या करन्सीमध्ये आपण ट्रान्झॅक्शन करायचं असं ठरलं. मग त्यानुसार करार झाला व मग आपण काय केलं पहा, जे आपण 2018 ते 22 या दरम्यान अन्य राष्ट्रांकडून डॉलरमध्ये आपण तेल घेत होतो, ते आपण काय केलं, डायरेक्टली मग रशियाकडून तेल घ्यायला लागलो. व रशियाला आपण अगदी रुपयामध्ये आपण फॉरेन एक्सचेंज वगैरे व्हायला लागलं. ओके, मग यालाच अनुसरून UPSCने एकदा प्रश्न पण विचारलेला होता फॉरेन करन्सीबद्दलचा. ओके, आय थिंक 2023 तो प्रश्न आलेला होता. UPSC प्रिलिमचे तुम्ही PYQ पाहून घेऊ शकता, त्यामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. तर पहा रशियाने काय चालू केलं मग, तर अगदी आपण रशियाला पेमेंट कशात करायचं, तर रुपयामध्ये करायचं. व रशिया आपल्याकडून जर काही वस्तू घेऊन गेलेला असेल तर तो आपला रुबलमध्ये पेमेंट करायचा. व अशा पद्धतीने डोमेस्टिक ट्रान्झॅक्शन वगैरे चालू होते. मग 2022 ते 2024 या दरम्यान अगदी चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू होतं. आपण तेलाची आयात निर्यात वगैरे चांगल्या पद्धतीने करत होतो. पण लगेच 2024 गेल्यानंतर डिसेंबरमध्ये आणि 2025 कोणाचा कार्यकाळ परत एकदा चालू झाला, डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ जानेवारी 2025 पासून चालू झाला. व चालू झाल्यानंतर त्यांना समजलं की रशिया आणि भारत खूपच जवळचे मित्र झालेले आहेत. मग आपण आता काय करायला पाहिजे, तर यांची मैत्री थोडंसं तोडणं गरजेचं आहे. कारण ह्या रुबल आणि रुपया या दोघांच्या करन्सीमध्ये इथं कोणाची डिमांड कमी होत आहे, डिमांड ह्या डॉलरची कमी होत आहे. व डिमांड जर कमी झाली व पुरवठा मार्केटमध्ये जर डॉलरचा जास्त असेल तर काय होणार आहे, परत एकदा मागणी सिद्धांत तुम्ही आठवू शकता. पहा, मागणी डॉलरची कमी झाली व पुरवठा डॉलरचा जास्त झाला तर रुपयाचं मूल्य काय होईल पहा, परत एकदा सुधारेल. म्हणजे रुपया आपला परत एकदा बॉडी बिल्डर किंवा म्हणजे अगदी स्ट्रॉंग होण्याच्या कगारवर जाईल. मग ही डोनाल्ड ट्रम्प यांना ही भीती वाटत होती. यासोबतच लास्ट इयरला बिमस्टेकमध्ये भारत यासोबतच रशिया, त्यानंतर चायना यांनी काय म्हटले पहा, की आपण बिमस्टेक पेमेंटचं एक मेथड आणूयात. म्हणजे जे बिमस्टेकचे जे नेशन्स असतील ना, हे काय करतील, तर आपापल्या करन्सीमध्ये ट्रान्झॅक्शन करता येईल अशा पद्धतीने त्यांनी बिमस्टेक पेमेंट मेथड त्यांनी आणायचा एक प्रस्ताव मांडला. मग पहा, ही बातमी ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांना समजली ना, त्यावेळेस ते आगबबुला झाले. का तर पहा, डॉलरवर याचा इम्पॅक्ट पडणार होता. कसा, तर फक्त यामध्ये भारत देश नाही आहे किंवा रशिया नाही आहे, तर यामध्ये चायना पण आहे किंवा अन्य ब्राझील पण, हे सर्व नेशन्स आहेत जे की एमर्जिंग इकॉनॉमिक्स आहेत. ओके, किंवा डेव्हलपिंग नेशन्स यामध्ये जास्त हातभार लावत आहेत. ओके, मग हे ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांना समजलं, मग लगेच त्यांनी काय म्हटले, जर बिमस्टेकनी त्यांची स्वतंत्र करन्सी जर उदयास आणली तर आम्ही काय करू, त्यांच्यावरती 100% टॅक्स लावू. म्हणजे 100 रुपयाची वस्तू आम्ही डायरेक्टली परत 100 रुपये त्यावरती टॅक्स लावून आम्ही 200 रुपये अशा पद्धतीने ती वस्तू घेण्याचा प्रयत्न करू. असं म्हटल्यानंतर पहा, बिमस्टेकमधील जे नेशन्स होते त्यांनी थोडासा तो प्रस्ताव मागे घेतला किंवा तो थोडासा प्रस्ताव आता ड्राफ्टमध्येच आहे. त्याबद्दल यावर्षी जी बिमस्टेक परिषद झाली ना, त्यामध्ये पण चर्चा काहीच झालेली नाही आहे पहा. ओके, आणि आय थिंक मला वाटतंय आपण 8 आणि 9 तारखेला जेव्हा न्यूजपेपर मी पहिल्यांदा चालू केलं होतं त्यावेळेस पण हा किस्सा तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला होता की अशा पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशन चालू आहे व डोनाल्ड ट्रम्प सध्याला भडकले का आहेत. तर त्यामागचं नेमकं हेच कारण आहे की डॉलरचा पुरवठा जास्त राहील व जर या नेशननी स्वतःचं चलन जर त्यांनी विकसित केलं तर मागणी कमी होईल डॉलरची, व मागणी कमी आणि पुरवठा जर जास्त झाला तर डॉलरचं मूल्य तिथं कमी होत जाईल. मग यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांवर काय झालं पहा, निर्बंध लावण्याचा प्रयत्न करत आहेत सध्याला. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. त्यामुळेच आता डोनाल्ड ट्रम्प त्यांनी पेनाल्टी तर जाहीर केली नाही की भारत देशाला किती पेनाल्टी वगैरे द्यावी लागेल, परंतु त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा हे कॅन्सल करा. म्हणजे पहा, कुठे गेली ती न्यूज, शस्त्र आणि तेल जी खरेदी आहे ना ती तुम्ही बंद करा. अमेरिकेच्या डॉलरवरती तिथं परिणाम होणार आहे. व यासोबतच पहा, भारत आणि रशियाचे जेव्हा रिलेशन स्ट्रॉंग होत जातात त्यावेळेस अमेरिकेला तिथं चांगलं वाटतच नाही. ओके, हे आपण 1971 पासून पाहतच आलेलो आहोत. पण पहा, अगदी ही जर न्यूज पाहिलात तुम्ही तर अगदी रशियासोबतची जी मैत्री आहे ती आपली घट्ट आहे. मला नाही वाटत की आपण असा निर्णय घेऊन रशियासोबतचं डायरेक्टली
ट्रेड वगैरे सोडू शकल. हां, इराणसोबत आपण डायरेक्टली त्यांनी फक्त एक फोन कॉल केला होता, त्यावेळेस आपण सोडलेली होती मैत्री. परंतु आता पाहण्यासारखं आहे, पहा रशियासोबत आपण खरंच म्हणजे तेलाची जी आयात आहे ती थांबवू शकतो का? जर तेलाची आयात रशियाकडून आपण थांबवली ना, तर दुसऱ्या मार्केटमध्ये जर गेलो आपण तेल जर आयात करण्यासाठी, तर तिथं अमेरिकेचा दबदबा नक्की असणार आहे. मग जे तेलाची जी हे आहेत, काय म्हणू शकतात, तेलाची जी प्राइसेस आहेत ना, ती आणखीन वाढण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते. कारण आज घडीला रशियाकडे पण ऑप्शन नाही. ओके, ग्लोबल मार्केटमध्ये गेल्यानंतर डॉलरचा वापर करावा लागतो, पण डॉलरवरती तर सँक्शन आहेत. त्यामुळे रशियाला भारत देश अगदी चांगल्या पद्धतीने तिथे व्यवहार करू शकतो. जसं की आपण रुबल आणि रुपया या दोघांमध्ये करन्सी एक्सचेंज होऊ शकते. परंतु दुसरे छोटे छोटे कंट्रीज आहेत जसे पाकिस्तान, त्यांच्या कंट्रीचं वगैरे तिथून त्यांनी काय एक्सपोर्ट व इम्पोर्ट करणार आहेत. या कारणाने रशियाला अगदी चांगला मित्र इथं आहे. त्यामुळे ते मिनिमल प्राईजमध्ये आपलं तेल निर्यात करत असतो. मग हे जर सोडून आपण दुसऱ्या अन्य देशाकडे जर गेलो तर अगदी तो स्वतःची मनमानी करेल. त्यामुळे तेलाची जी किमती आहेत ना, ती वाढण्याची जास्त शक्यता आहे. आता पाहूयात डोनाल्ड ट्रम्प यांनी कशा पद्धतीने परत निर्बंध लावतात. त्यामुळे अगदी म्हणजे आपण कोणासोबत ट्रान्झॅक्शन करायचं किंवा नाही करायचं, आता हे डोनाल्ड ट्रम्प आपल्याला सांगत आहेत, म्हणजे हे थोडंसं चुकीचं आहे. पण इंटरनॅशनल रिलेशन हे असेच असतात. या संदर्भात थोडंसं तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनचा चांगला अभ्यास करून घ्या. म्हणजे एकदा गोष्ट समजली ना, आता मी 2018ची गोष्ट तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं, त्यामुळे तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजेस लगेच समजून आले. मग ही चिरकाल लक्षात राहील तुम्हाला. त्यामुळे थोडंसं इंटरनॅशनल रिलेशन जर तुम्ही एकदाच अभ्यास करून ठेवलात ना, तर ते बेटरच असेल. त्याच्यानंतर पुढे चला, ही आपण आता न्यूज पाहिलेली आहे, पुढे जाऊया शकतो. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी सरकारची अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. ओके, म्हणजे पोलिसांवरती FIR दाखल होणार आहे. अगदीच कस्टोडियल डेथ होत असतील तर त्यावरती पोलीस जबाबदार नक्की आहेत. त्यामुळे यांच्यावर FIR दाखल होणं खरंच गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. इथे महत्त्वाची न्यूज नाही आहे, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे अविश्वासार्ह वर्तन, सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायमूर्ती वर्मा यांची कानउघडणी. आता अगदीच सुप्रीम कोर्टाने एक समिती बसवलेली होती. ज्यावेळेस न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरी रोकड सापडली होती ना, लगेच त्यांच्याबद्दल एक समिती बसवलेली होती व समितीमध्ये सुप्रीम कोर्टाचं इंटरव्हेन्शन नव्हतं. तर पंजाब आणि हरियाणाचे हायकोर्ट आहेत ना, त्यांच्या सदस्यांची त्यांनी काय बसवलेली होती, समिती बसवली होती व समितीसमोर चौकशीला न्यायमूर्ती वर्मा ऑलरेडी गेलेले होते. तरी देखील त्यावेळेस जेव्हा समितीची चौकशी चालू होती ना, त्यावेळेस ते सगळं शांतपणे वगैरे ऐकून घेतले. पण पुन्हा आता ज्यावेळेस सध्याला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये इम्पिचमेंटची प्रोसिजर चालू होणार आहे ना, त्यावेळेस कपिल सिब्बल यांच्याद्वारे युक्तिवाद केला जात आहे. कुठे? सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाने पण हेच खडसावले की तुम्ही त्यावेळेस का शांत होतात. मग चौकशीला ज्यावेळेस तुम्ही सामोरं गेलात ना, त्यावेळेस चौकशी समोर सांगायचं होतात की हे पैसे माझे नाहीत व मला माहिती नाही ह्या पैशाचं सोर्स वगैरे कुठून आहे. मग त्यावेळेस तुम्ही का गप्प राहिलात. मग गप्प राहिलात या निमित्ताने आता ही जे सुप्रीम कोर्ट आहे ना, त्यांनी अगदीच न्यायमूर्ती वर्मा यांना खडसावलं आहे. व अगदी आता ठीक आहे, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पण मला नाही वाटत की कपिल सिब्बल यांनी कशाबद्दल यांची केस वगैरे परत घेऊन गेलेत. कारण म्हणजे डबल ढोलकी टाईप इथं होतं. म्हणजे राज्यसभेमध्ये एकीकडे ते म्हणणार की इम्पिचमेंट आणावं व सुप्रीम कोर्टामध्ये ते स्वतः जाऊन न्यायमूर्ती वर्माला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अगदी म्हणजे जास्त तुम्ही यामध्ये जाऊ नका डीपली वगैरे. पण पाहूयात या केसचं वगैरे असं पुढे काय होईल. ओके, पण हे योग्य नाही डबल ढोलकी टाईप असं मला वाटतं. हे माझं एक पर्सनल ओपिनियन आहे. आता तुम्ही यामध्ये सहमत असाल नसाल याबद्दल काही नाही आहे. लोकसभेमध्ये पाहूयात, आता इम्पिचमेंट येणारच आहे. ओके, पुढे चला. रशियाजवळ 8.8 तीव्रतेचा भूकंप, जपान, हवाई अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर कंपनी, त्सुनामीच्या शक्यतेने सज्जता. वर्ल्ड मॅपिंगमध्ये कमचाटका पेनिन्सुला पाहता. ओके, किमचाटका द्वीपकल्प ज्याला आपण म्हणतो, त्या द्वीपकल्पामध्ये काय झालं 8.8 तीव्रतेचा भूकंप आलेला आहे. म्हणजे हा खूप मोठ्या तीव्रतेचा हा भूकंप होता. व हे नेमका भूकंप आला कशामुळे तर अगदी इथे काय आहेत, हॉटस्पॉट आहेत. ओके, व्होल्कॅनोचे जे हॉटस्पॉट आहेत ना, त्यामुळे हा भूकंप आलेला आहे. व अगदी जपानमध्ये तर हे येतच असतं. कारण अगदी हॉटस्पॉट जवळ आहेत तिथे, या कारणानिमित्त इथे भूकंप येत असतात. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता अगदीच हे हॉटस्पॉट काय आहेत किंवा आपलं ज्वालामुखी कशा पद्धतीने येते, हे सर्व पॉईंट्स ना तुम्ही पृथ्वीचे अंतरंग या चॅप्टरमधून वाचून घ्या. ओके, मी पूर्णतः एक्सप्लेन करू शकत नाही हा टॉपिक, त्यामुळे मी याला स्किप करतो. पण तुम्हाला न्यूज मी सांगितलेली आहे, प्लीज थोडंसं याकडे तुम्ही लक्ष द्या. त्याच्यानंतर निसारचे यशस्वी प्रक्षेपण, ही न्यूज इंडियन एक्सप्रेसमध्ये पण आलेली आहे. इस्रो आणि नासा सॅटेलाइट प्लेस इन टू ऑर्बिट. ओके, सरळ सेवा, कंबाईन किंवा इव्हन एनी परीक्षा यामध्ये प्रश्न येऊ शकतो. इस्रो आणि नासा या दोघांनी कंबाईनरित्या एक सॅटेलाइट निर्माण केलं व त्याचं प्रक्षेपण काल झालेलं आहे.
त्या सॅटेलाईटचं नाव आहे निसार. ओके, नासाचं एन काढलं व अशा पद्धतीने त्यांनी दोघांचं एक कॉम्बिनेशन करून निसार हे निसार हे निसार हे जे ऑपरेशन आहे ना ते त्यांनी लॉन्च केलेलं होतं. ओके, किंवा त्याला सॅटेलाईटला तुम्ही म्हणू शकता. तर पहा, हे सॅटेलाईट कशा संदर्भात कामाला येणार आहेत किंवा या उपग्रहाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर निसारचे आयुर्मान 5 वर्षासाठी असेल. हे कालावधी किती आहे पहा, आजपासून 5 वर्ष हे काम करणार आहे. फक्त 5 वर्षासाठी याचा कालावधी असेल व पृथ्वीचा अभ्यास चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येणार आहे. यासोबतच पहा, अंटार्क्टिका जे खंड आहे, ओके, अंटार्क्टिका खंडाचा जास्त अभ्यास या निसार उपग्रहाद्वारे करता येऊ शकतो. यासोबतच भारत आणि अमेरिका मधील जे फॉरेस्ट त्यासोबतच क्लायमेट याची डिटेल इन्फॉर्मेशन या सॅटेलाईटद्वारे घेता येऊ शकेल. मग यासाठी इस्रो आणि नासा या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये हे सॅटेलाईट निर्माण करण्यात आलं व त्याचं काल यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येतो की इस्रो आणि नासा या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने कोणतं सॅटेलाईटचं प्रक्षेपण यशस्वी झालेलं आहे 2025 मध्ये, तर ते कोणतं आहे, निसार. आय होप पॉईंट लक्षात असेल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही. नेक्स्ट न्यूज आहे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल आहे. पाहूयात, बहुतांश जणांचं भवितव्य त्यामध्ये गुलदस्त्यात आहे. ओके, ठीक आहे, पुढे चला. त्यानंतर भाडेकरूंना बेघर करण्यासाठीचा कायदा स्किप करू शकता. नेक्स्ट न्यूज आहे पहा, मेघनाद देसाई यांच्याबद्दलचं पर्सनल न्यूज आहे. राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो, पर्सनल न्यूज. आता यांच्याबद्दलच आर्टिकल आलेलं आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये व दोन्ही आर्टिकल समान आहेत पहा. त्यामुळे आज जास्त आपल्याजवळ म्हणजे हे नाही आहे, वर्क प्रेशर नाही आहे. पहा, मेघनाद देसाई यांच्याबद्दलचा आर्टिकल आलेला आहे, जे की व्यक्तिवेदमध्ये आपला लोकसत्तामध्ये दिलं आहे, पर्सनल न्यूजसाठी महत्त्वपूर्ण आहे. तर पहा, मेघनाद देसाई अगदी ब्रिटनचे सिटीजन आहेत. म्हणजे भारतीय होते ते, परंतु पुढे जाऊन त्यांनी काय ब्रिटनची सिटीजनशिप त्यांनी घेतलेली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक येथे प्राध्यापक पदावर त्यांनी काम केलेलं आहे. यासोबतच ब्रिटनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्सचे ते सदस्य होते, म्हणजे खासदार राहिलेले आहेत. ब्रिटनचे ते खासदार होते. ओके, ब्रिटनमधील ते खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यासोबतच ब्रिटनमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते प्राध्यापक पदावर होते. आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स म्हटल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलं असेल, मेघनाद देसाई हे काय होते, इकॉनॉमिक्स्ट होते. पहा, ओके, त्यांनी कशावर काम केलं आहे, इकॉनॉमेट्रिक्स या विषयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यासोबतच पहा, त्यांनी पंडित नेहरूंच्या काळाचे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये उमटणारे प्रतिबिंबही त्यांना हवेसे वाटले. यातूनच त्यांनी अभिनेता दिलीप कुमारचे चरित्र त्यांनी रेखाटले देखील होते. ओके, हा पण एक पॉईंट अगदीच महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पहा पुढे, त्यांनी जवळपास 20 पुस्तके आणि 200हून अधिक टिप्पणी लिहिलेली आहे. त्यासोबतच त्यांचं रिसर्च क्षेत्रामध्ये पण योगदान आहे. ओके, त्यामुळेच मी म्हटलं ना इकॉनॉमिस्ट आहे. मग इकॉनॉमिस्ट आहेत ते. मग या सर्व गोष्टींमुळे त्यांना काय पहा, भारत देशाने त्यांना 2008 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार दिलेला आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. ते भारतीय सिटीजन आहेत, ते ब्रिटनचे सिटीजन होते, तरी देखील आपण त्यांना काय दिलेला आहे, पद्मभूषण हा पुरस्कार दिलेला आहे. ओके, का तर त्यांच्या कार्याला आपण सलाम करतो त्या निमित्ताने. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. मेघनाद देसाई त्यानंतर काल निधन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पण त्यांना ट्विट करून तसं आदरांजली दिलेली होती. ओके, त्यानिमित्ताने हा महत्त्वाचा विषय ठरतो. ओके, प्लीज पर्सनल न्यूजमध्ये हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर पुढे इथे आपला दुसरा आर्टिकल गरजेचा नाही. आता पहा, मी हा आर्टिकल वाचला असता, पण अगदीच पहा, जसं संसदेमध्ये तुम्हाला उत्तर काही प्रश्नांची मिळाली नाहीत ना, तसा हा आर्टिकल आहे. आता तुम्ही फक्त हे पहा, तुम्ही एवढा जर पॅराग्राफ तुम्ही जर वाचलात ना, तर तुम्हाला समजून येईल की हे पॅसेजचं टोन काय आहे. त्यामुळेच मी स्वतःला रिसिस्ट करत आहे, म्हणजे याला जास्त न बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. ओके, शक्य झालं तर तुम्ही हा आर्टिकल वाचून घ्या. त्यानंतर आणखीन काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज आलेले होते पहा, की सर याचे PDF वगैरे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. आता प्रॉब्लेम काय होत आहे पहा, मी देण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे तिथे. आता अगदी जर मी तुम्हाला पहा, आता ही PDF जर तुम्हाला द्यायचं जर म्हटलं ना, तर हे PDF डायरेक्टली तुम्हाला शेअर होताना हे अशा पद्धतीने ॲनोटेशनमध्येच येत आहेत. हे पहा, मी पूर्ण याच्यामध्ये गिरवून ठेवलेलं आहे. आता हे कधीचा वृत्तपत्र आहे पहा, 30 जुलैचं आहे, म्हणजे कालचंच आहे. काल जेवढं काही केलेलं होतं ना, ते सगळं रंगरांगोटी ह्याच्यावर आहे. त्यामुळे मला तुम्हाला सध्याला शेअर करता येत नाही. आता उद्यापासून 1 ऑगस्ट आहे ना, तर आपण काय करूयात, नक्कीच उद्यापासून मी फ्रेश PDF तुम्हाला सेंड करत जाईल. ओके, कारण हे ॲनोटेशन केल्यानंतर तुम्हाला ती बिलकुल समजणार नाही की काय म्हणायचं आहे मास्तरला म्हणून. ओके, त्याच्यानंतर पुढचा आर्टिकल आहे पहा, गाझातील हिंसा आणि आंधळी जग. हा आर्टिकल ना अगदीच महत्त्वपूर्ण आहे, पण तुमच्यापुरता हा मर्यादित असणं गरजेचं आहे. कारण सध्याला जर तुम्ही पाहिलात, भारतात तर आता इस्रायलवर टीका करणे म्हणजे तुम्ही चुकीच्या बाजूने आहात असे समजले जाते.
हा पॉईंट आहे. ओके. व परीक्षेला UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, इथं प्रश्न विचारला जाणार नाही, पण इंटरव्ह्यूमध्ये हा पॉईंट नक्की विचारला जाऊ शकेल. पहा, मग इंटरव्ह्यूसाठी ना हा प्लीज तुम्ही एकदा वाचून घ्या. ओके. मी म्हटलं ना, मी जर कॉन्ट्राडिक्टरी पॉईंट असतील ना तर मी सांगू शकत नाही, कारण पहा पब्लिक प्लॅटफॉर्मवरती असं बोलणं म्हटल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये आपणच न्यूता देण्यासारखं आहे ते. ओके. म्हणजे मी हा पॉईंट तुम्हाला का वाचण्यासंदर्भात सांगितला, तुम्ही एकदा वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला लगेच गोष्टी समजून येतील. ओके. म्हणजे पहा, आपला चॅनल लगे बंद करायचं नाही, यासाठीच थोडंसं हे मी स्वतःला रेसिस्ट करत आहे. बाकी मी तर चांगल्या पद्धतीने हायलाईट तर केलेलं आहे. पहा, जर तुम्हाला निबंध विचारण्यात आलं ना किंवा इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला सल्ला विचारण्यात आला तर तुम्ही तिथं नक्कीच एक तुमचा स्टँड तिथं नक्की मांडू शकता. पहा, ओके. मग स्टँड मांडत असताना ना तुम्हाला अगदी सिलेबसमध्ये जो मी जे काही शिकलात ना तर ते तुम्हाला नक्की तिथं मदत होऊ शकेल. पण आता मी माझं स्टँड सांगणं हे योग्य होणार नाही, त्यामुळे मी हा लेख स्किप करतो आहे. प्लीज तुम्ही हे वाचून घेतलं तर बेटरच असेल. पहा, ओके. यामध्ये मी दिलेलं आहे आणि हे कन्क्लुजनसाठी पण पॅराग्राफ जे आहेत ना ते बेटर आहेत. ओके. त्यामुळे निश्चिंत राहा. बाकी पहा, मुख्यमंत्र्यांची अपरिहार्यता, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे कृषी मंत्री आहेत त्यांना फक्त समज देऊन बाजूला केलं, अशा पद्धतीने झालं. म्हणजे त्यांचा राजीनामा घेणार होते पण ते होऊ शकलं नाही, त्याबद्दलचा हा आर्टिकल आहे, स्किप करू शकता. त्याच्यानंतर EPFOमध्ये भरती, म्हणजे अशा पद्धतीने सर्व बातम्या इथे संपतात व आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये पण तशाच पद्धतीने आहे. पहा, इंडियन एक्सप्रेसमध्ये पण हे चाललेलं आहे. ऑपरेशन सिंदूरबद्दल पार्लमेंटमध्ये डिबेट चालू आहे व त्यामधील काही प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली नाही, याबद्दल हे आर्टिकल आलेले आहेत. व सध्याला याच कारणानिमित्त मी स्वतःला रेसिस्ट करत आहे. पहा, त्याच्यानंतर डिबेट मस्ट गो ऑन, पण कशा संदर्भात? पार्लमेंटमध्ये सध्याला डिबेट चालू आहे, राज्यसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल. पण पहा, जिथे तिथे गेलं ना तर डिबेटमधून आपल्याला जे महत्त्वाचे जे पॉईंट्स होते ना त्या पॉईंटचं उत्तर मिळत नाही आहे. ओके. प्लीज तुम्ही म्हणजे मी परत तेच म्हणतो की तो जो हायलाईट पार्ट करून दिला ना तो आर्टिकल वाचल्यानंतर तुम्हाला समजून येईल की मी का घेत नाही वृत्तपत्र विश्लेषणचं तो पार्ट. ओके. मला माफ करू शकता, पण ते एक नाईलाज झालेला आहे. त्यानंतर पहा, इकॉनॉमिस्ट हे आपण पॉईंट घेतलेला आहे, त्यामुळे स्किप करूयात. त्याच्यानंतर SIR बद्दलचा हा आर्टिकल, याच्यापूर्वीच तुम्हाला म्हटलं आहे की प्रत्येक रोजी SIR घेत बसू नका, स्किप करू शकता. नेक्स्ट, आता इथून एक महत्त्वाचा पॉईंट आहे. पहा, लास्ट मंथमध्ये म्हणजे जून 14ला इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख आलेला होता व त्याला आधारित त्याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मृदुला मंगलम यांनी हा आर्टिकल लिहून केलेला आहे. ओके. म्हणजे यांनी निगेटिव्ह पॉईंट ठेवलेले आहेत, ते थोडक्यात पाहूयात आपण. तर पहा, लास्ट मंथमध्ये कॅम्पस मदर्स हे इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आलेलं आहे. कॅम्पस मदर्स हे इनिशिएटिव्ह कोणत्या IITने लॉन्च केलेलं आहे तर IIT खरगपूर. हा परीक्षेला विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला फॅक्ट म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. ओके. म्हणजे विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या त्याला सोल्युशन काय आहे तर IIT खरगपूरने काय केलं पहा, तर कॅम्पस मदर्स म्हणून त्यांनी एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला. कॅम्पस मदर्स हा इनिशिएटिव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवत असेल, म्हणजे कॅम्पसमधील माता, अशा पद्धतीने थोडंसं तुम्हाला एक संदर्भ आठवत असेल, बरोबर आहे. मग अगदी तशाच पद्धतीने पहा, या वाक्यानुसारच आहे हा पॉईंट. म्हणजे तेथील जे कर्मचारी महिला आहेत, म्हणजे IIT खरगपूरमध्ये ज्या कर्मचारी महिला काम करतात त्यांनी काय करायचं आहे पहा, त्यांच्या कॅम्पसमध्येच जसं तुम्ही मूवीजमध्ये पाहता किंवा अगदी प्रत्येक चर्चमध्ये फादरसमोर तुम्ही जाऊन कन्फेशन करताना, अगदी तशाच पद्धतीने पहा, कॅम्पसमध्ये एक कन्फेशन रूम वगैरे असेल किंवा एक काय म्हणू शकता की तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक रूम असेल व तिथे कॅम्पसमध्येच म्हणजे जे कर्मचारी असतील IIT खरगपूरमधील ज्या शिक्षिका किंवा शिक्षकेतर जे कर्मचारी वृंद तिथं असेल ना तर त्या रूममध्ये ते तुम्हाला भेटतील व तिथे तुमच्या समस्यांचं ते निराकरण किंवा तुम्हाला काय वाटतं किंवा म्हणजे तुमच्यामध्ये जर निगेटिव्ह पॉईंट्स वगैरे जर येत असतील, मानसिक काही त्रास वगैरे जर असेल तुम्हाला, तर ते तुमच्याकडून तिथे किंवा तुमच्याकडून ते ऐकून घेण्याचं वगैरे काम करणार आहेत. मग यासाठी हे कॅम्पसमध्येच ही इनिशिएटिव्ह त्यांनी लॉन्च केलेलं आहे. मग हे इनिशिएटिव्ह तशा पद्धतीने जर पाहिलं तर ते चांगलं आहे, पण याचे निगेटिव्ह पॉईंट पण काय आहेत पहा, की आता फेमिनिस्ट या दृष्टिकोनातून जर तुम्ही हा आर्टिकल पाहिलेला असेल, आता लेखिकांचं पण तेच म्हणणं आलेलं आहे पहा, की तुम्ही महिलांनाच तशा पद्धतीने तिथं का बसवत आहात, का फक्त महिलांनाच तिथं सॉफ्ट हार्टेड आहेत म्हणूनच तिथं बसवलात, किंवा म्हणजे अगदी त्यांच्यावर पुन्हा उद्या चालून काही म्हणजे अत्याचार वगैरे होणार नाहीत याची काय गॅरंटी आहे. ओके. म्हणजे असे भरपूर पॉईंट यांनी इथं मांडलेले आहेत जे की आपल्यासाठी गरजेचे नाहीत पहा, कारण हे खूपच निगेटिव्ह टोनमध्ये चाललेलं आहे. त्यामुळे मी याला फक्त तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ना ते पॉईंट सांगितलेले आहेत. IIT खरगपूरने कॅम्पसमध्येच ही योजना लॉन्च केली व तेथील जे कर्मचारी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांना तिथं बसवण्यात येणार आहे व त्यांना अगदीच
ज्या विद्यार्थ्यांची मानसिक समस्या आहेत ते ऐकून घेतले जाणार आहेत. ओके, हे पॉईंट लक्षात घ्या. परंतु मग आता याला सजेशन काय, म्हणजे जर निगेटिव्ह गेलं तर याला सजेशन काय पहा, तर अगदी सजेशन म्हणजे एवढंच आहे की विद्यार्थ्यांमध्ये एकमत आणणं खूप गरजेचं आहे. आता पहा, तुम्ही JEEचा विद्यार्थी ज्यावेळेस स्टडी करतो ना, त्यावेळेस 8वी पासून तो एका वेगळ्याच धुंदीमध्ये असतो. म्हणजे आपल्याकडे 8वी पासूनच, म्हणजे तुम्ही क्लासेसचे होल्डिंग पहा, रेल्वे स्टेशनवर वगैरे जर गेलात ना तुम्ही कधी, तर तुम्ही पहा तिथे 8वी पासूनच विद्यार्थ्याला JEE मध्ये ढकललं जात आहे. मग 8वी पासूनच तो ना सोशल पासून वेगळा होतो, सामाजिक क्षेत्रापासून विभक्त होतो. यामुळे प्रॉब्लेम काय होतं पहा, ज्यावेळेस तो IIT म्हणजे नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये जातो ना, त्यावेळेस मग त्याला रेसिझम वगैरे तिथं केलं जातं. म्हणजे दलित विद्यार्थ्यांसोबत कसं वागावं हे त्याला तिथं किती माहिती नसतं. म्हणजे पहा, तुम्ही टीमवर्क, म्हणजे तुम्ही जर आर्ट बॅकग्राऊंडमधून असाल, ओके, मग तुम्ही जर खेळामध्ये वगैरे जर सहभागी घेतला असेल ना, तर तुम्हाला टीमवर्क माहिती असतं. परंतु जो सायन्स किंवा फक्त पडाकू बच्चा आहे, त्याला तुम्ही टीमवर्क कर म्हटल्यानंतर तो टीमवर्क करू शकणार आहे का? मग सध्याला इथंच तीच समस्या येत आहे पहा. जे शिक्षित अगदीच 8वी पासून जे विद्यार्थी शाळेमध्ये किंवा कोचिंगमध्ये जात आहेत ना, त्यांनी दलित विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने सामावून घेतलेलं नसतं. मग याच कारणांमुळे पहा, आता इथं विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या केसेस पण दिलेल्या आहेत. ओके, मग ह्याच कारणांमुळे पहा, दलित विद्यार्थ्यांच्या IITमध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. IITमध्ये विद्यार्थ्यांचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं नेमकं कारणच ते आहे की पहा, ते सोशल तिथं होऊ शकत नाही आहेत, किंवा जे उच्चवर्णीय वगैरे आहेत ते दलित विद्यार्थ्यांना तिथं सामावून घेत नाहीत. मग यामुळे मानसिक त्रास तिथं जास्त आहे. व अगदीच पहा, IIT किंवा JEE दलित शिक्षक किंवा आदिवासी शिक्षक तिथं आहेत का, तर बिलकुल नाही आहेत पहा. ओके, म्हणजे जवळपास तुम्हाला माहिती असेल तर 85% आदिवासींची प्राध्यापकांची पदं तिथं रिक्त आहेत सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये. मग ह्याच कारणानिमित्त पहा, त्यांची समस्या कोणी समजूनच घेणार तिथं जर नसेल, तर मग आत्महत्या तिथं बेसिकली होणार आहेत. मग यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा, हे जे सोशल स्टॅटा आहे, किंवा आज घडीला आपण 8वी पासूनच विद्यार्थ्याला तुम्ही कोचिंग क्लासेसमध्ये वगैरे ढकलत आहात ना, मग हे कदाचित कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. जरी ठीक आहे, हे सर्व जरी योग्य असलं ना, तरी तिथं पॉलिटी हा विषय शिकवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे कोणते मूलभूत हक्क आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचे आहेत. कदाचित हे जर माहिती असेल ना, आता MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांना हे माहिती होतात, हे बेटर आहे. परंतु जो IIT किंवा फक्त JEEची तयारी करतोय ना, त्याला फंडामेंटल राईट्स म्हणजे काय हे त्याला थोडीच माहिती असणार आहे, किंवा अस्पृश्यतेचा निषेध वगैरे करण्यात आलेला आर्टिकल 17 वगैरे आहे, ही त्याला थोडीच माहिती असणार आहे. मग ही समस्या तिथं आहे पहा. ओके, मग ह्या सर्व गोष्टींमधून आपल्याला एकच समजतं की पॉलिटी हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. एकतर हे करायला पाहिजे इंट्रोड्यूस त्यांनी, अन्यथा हे 8वी पासूनचं जे कॉम्पिटिशन आहे ना, ती तरी त्यांनी क्लोज करायला पाहिजे पहा. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट्स नक्की समजले असतील. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.